हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फार्मा कन्सेप्टमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोफार्मास्युटिक्स हा जो सब्जेक्ट आहे याचं बेसिक स्टडी करणार आहोत. की म्हणजे एखादं बुक जर आपण बायोफार्मचं रीड करत असेल तर त्यावेळेस त्याच्यात काही टर्म्स लिहिलेले असतात, डिस्पोजिशनिंग, एलिमिनेशन, AUC, VMAX, CMAX. मग ह्या टर्म्स काय आहेत बेसिकली, त्यांचं म्हणजे कशासाठी यूज केल्या जातात हे सगळं आज आपण बघणार आहे आणि त्याच्यानंतर 1 बाय 1 पॉईंट स्टार्ट करणार आहोत. बायोफार्म हा सब्जेक्ट जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 10 to 12 क्वेश्चन इच इयर्स असतात क्वेश्चन पेपरमध्ये, त्यामुळे आपण हा सब्जेक्ट डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी जो व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर चला आपण स्टार्ट करूया. बायोफार्मास्युटिक्स म्हणजे बेसिक काय आहे, ह्याच्यात कशाचा स्टडी केला जातो. बायो मीन्स काय असतं, लिव्हिंग सिस्टीम. आणि फार्मास्युटिक्स म्हणजे काय, की आता फार्मास्युटिक्समध्ये आपण काय बघतो, डिफरंट डोसेज फॉर्म, ड्रग्स, हे ते सगळं बघतो. त्याचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहे, बायोफार्ममध्ये करणार. पण बायोफार्मास्युटिक्समध्ये मेनली कशाचा स्टडी केला जातो, फार्मॅकोकायनेटिक्सचा स्टडी केला जातो. फार्मॅकोकायनेटिक, आता दोन टर्म सगळ्यांना माहिती आहेत, फार्मॅकोकायनेटिक आणि फार्मॅकोडायनेमिक, अशा दोन टर्म असतात. ओके, तर फार्मॅकोकायनेटिकमध्ये काय येतं, ADME. ओके, ह्याला काय म्हणायचं, फार्मॅकोकायनेटिक. आणि फार्मॅकोकायनेटिक म्हणजे काय असतं, व्हॉट बॉडी डज विथ ड्रग, म्हणजे आपली बॉडी ड्रगवर कोणता इफेक्ट शो करते. तर बॉडी काय करत असते, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन, हे इफेक्ट शो करत असते ड्रगवरती. ह्याला काय म्हणायचं मग, फार्मॅकोकायनेटिक. आणि ह्याचं स्टडी मेनली कुठल्या सब्जेक्टमध्ये करणार आहोत आपण, ते म्हणजे बायोफार्मास्युटिक्स. आणि फार्मॅकोडायनेमिक एक कन्सेप्ट असतो, म्हणजे काय, व्हॉट ड्रग डज विथ बॉडी. ओके, डज विथ बॉडी म्हणजे ड्रग बॉडीवर काय इफेक्ट शो करतो, तर ड्रग काय करतो, त्याची थेरापॅटिक इफेक्ट शो करतो. बरोबर, थेरापॅटिक इफेक्ट शो करतो. त्याच्यानंतर दुसरे टॉक्सिक इफेक्ट शो करू शकतो, साईड इफेक्ट शो करू शकतो. हे सगळं कशामध्ये येतं, डायनेमिक. आणि डायनेमिकचा स्टडी आपण कुठल्या सब्जेक्टमध्ये करतो, तर तो कोलॉजी, फार्मॅकोलॉजी हा सब्जेक्ट आहे. त्याच्यात आपण काय बघतो, ड्रगचं नाव बघतो, त्याचा रिसेप्टार कुठल्यावर होतो, त्याची थेरापॅटिक यूज काय आहे, जर डोस जास्त झाला तर त्याचा टॉक्सिक इफेक्ट काय, हे सगळं आपण कशामध्ये बघत असतो, ते म्हणजे कोलॉजी. म्हणजे डायनेमिकचा स्टडी कोलॉजीमध्ये करणार आणि कायनेटिकचा स्टडी बायोफॉर्ममध्ये करणार. हे बेसिक आपल्याला माहीत झालं की आपल्याला बायोफॉर्ममध्ये मेनली काय बघायचं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला एक बघायचं ते म्हणजे की ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन. आता हा खूप काही जणांना कन्फ्युजन असतं की हा एलिमिनेशनचा आहे की एक्सक्रिशनचा आहे. तर हा जो असतो इट स्टँड्स फॉर एक्सक्रिशन. आता एलिमिनेशन म्हणजे काय, मग एलिमिनेशन म्हणजे हे कॉम्बिनेशन असतं, मेटाबॉलिझम प्लस एक्सक्रिशन म्हणजे काय असतं, एलिमिनेशन. हे आहे ॲब्सॉर्प्शन. A stand for absorption, D stand for distribution, M stand for metabolism and E stands for excretion, not a elimination. Elimination हे काय आहे, elimination is a term कलेक्टिव्हली म्हणतात. मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन ह्या दोन गोष्टींना एकत्रित काय म्हणतात, एलिमिनेशन असं म्हणतात. त्यानंतर आपण एक अजून बघणार आहे ते म्हणजे डिस्पोजिशनिंग. डिस्पोजिशनिंग हा एक कन्सेप्ट असतो बायोफॉर्ममध्ये. डिस्पोजिशनिंग म्हणजे काय असतं, म्हणजे काय, ड्रगची पोझिशन चेंज होणं. आफ्टर ॲब्सॉर्प्शन ड्रग काय होतं, त्याची पोझिशन चेंज करत असतो, त्याला काय म्हणतात, डिस्पोजिशनिंग. मग डिस्पोजिशनिंगमध्ये ह्या टर्ममधल्या कुठल्या टर्म इन्व्हॉल्व्ह होतील, तर डिस्पोजिशनिंगमध्ये मेनली कोण येणार, मग डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन इज कलेक्टिव्हली नोन ॲज डिस्पोजिशनिंग. ओके, म्हणजे डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन ह्या तीन प्रोसेसमध्ये काय होत असतो, आपला ड्रग हा एका पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनला जात असतो, त्याला म्हणायचं डिस्पोजिशनिंग ऑफ दॅट ड्रग. नंतर एक अजून कन्सेप्ट असते, दॅट इज द डोस रेजिमेन. ओके, डोस रेजिमेन म्हणजे काय, रेजिमेनचा मिनिंग काय असतो माहिती आहे, शेड्यूल. रेजिमेन म्हणजे असतं शेड्यूल. मग म्हणजे की एखादा मी डोसेज फॉर्म घेतला, फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉलची टॅबलेट घेतली, ओके,
असं मी त्याला डिनोट केलं. ही समजा पॅरासिटामॉलची टॅबलेट आहे, तर मी ही पॅरासिटामॉलची टॅबलेट किती टाईमला घेतली पाहिजे, किती वेळा घेतली पाहिजे, ह्याला काय म्हणायचं, डोस रेजिमेन. म्हणजे त्याचं शेड्यूल काय असलं पाहिजे घेण्याचं, त्याला म्हणायचं डोस रेजिमेन. आणि डोस रेजिमेन हे कुठल्या सिम्बॉलने डिनोट केलं जातं, टो इज यूज टू डिनोट द डोस रेजिमेन. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघणार आहे, दॅट इज द प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन. प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन म्हणजे काय असतं, आपला ब्लड जे असतं त्याच्यामध्ये काय असतो, प्लाझ्मा असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग प्लाझ्मा कसं सेपरेट करतात ब्लडमधून, हे एक आता बघू प्रोसेस काय आहे. मी फॉर एक्झाम्पल ब्लड घेतलं, ब्लडमध्ये काय असणार, RBC प्रेझेंट असणार, प्लेटलेट प्रेझेंट असणार, त्याच्यानंतर काय काय व्हाईट ब्लड सेल्स असतील, काय असतील, प्रोटीन्स असतील, हे सगळे क्लॉटिंग फॅक्टर असतील, हे सगळं कशात प्रेझेंट असतं, आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतं. जेव्हा ब्लडमधून आपण ब्लड सेल्स ह्या सेपरेट करतो, ब्लड सेल ओके सेपरेट करतो, तर ते जे प्रोडक्ट भेटतं त्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मा असं म्हणतो. ओके, आणि प्लाझ्मामधून जेव्हा आपण प्रोटीन म्हणजे की ते क्लॉटिंग फॅक्टर दॅट इज रिस्पॉन्सिबल टू क्लॉट द ब्लड, ते प्रोटीन फॅक्टर जे आपण आहे, क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे ते प्रोटीन इन नेचर असतात, त्यांना जेव्हा सेपरेट करतो तेव्हा जे भेटतं तिला काय म्हणतात, सिरम असं म्हणतात. पण आपल्याला इथं काय प्लाझ्मा बघायचं, पण मी हे इन जनरल नॉलेजसाठी सांगितलं की सिरम कसं ऑप्टेन होतं आपल्याला. ते क्लॉटिंग फॅक्टर रिमूव्ह जेव्हा आपण सेंट्रिफ्युगेशनमधून करतो ब्लडचे प्लाझ्माचे, तेव्हा जे भेटतं त्याला काय म्हणायचं, सिरम म्हणायचं. मग आता प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी एखादा ड्रग ॲडमिनिस्टर केल्यानंतर आपला ड्रग कुठं जातो, ब्लडमध्ये जातो, ब्लडमध्ये पण कुठं जातो, प्लाझ्मामध्ये जातो. आणि मग हे प्लाझ्मा आपल्याला हेल्पफुल असतं की आपला कन्सन्ट्रेशन किती आहे आपल्याला समजा डिटरमाइन करायचे, कन्सन्ट्रेशन ॲट द साईट ऑफ ॲक्शन. कन्सन्ट्रेशन ॲट द साईट ऑफ ॲक्शन डिटरमाइन करायचं असेल तर आपल्याला प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन हे हेल्प करतं. मग काय करायचं, जेव्हा आपल्याला कन्सन्ट्रेशन ॲट द साईट ऑफ ॲक्शन डिटरमाइन करायचं, तेव्हा ज्या पेशंटचं करायचं त्याच्यातून आपण प्लाझ्माचं सॅम्पल कलेक्ट करणार आणि त्या प्लाझ्माच्या सॅम्पल थ्रू आपण त्याचं कन्सन्ट्रेशन ॲट द साईट ऑफ ॲक्शन डिटरमाइन करणार. मग काय ना, कन्सन्ट्रेशन ॲट द साईट ऑफ ॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन. ओके, प्लाझ्मा कन्सन्ट्रेशनला हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. आणि मोस्ट रिलायबल मेथड टू डिटरमाइन द प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन डिटरमाइन करण्यासाठी रिलायबल मेथड कुठली आहे, HPLC, दॅट इज द हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी इज यूज टू डिटेक्ट द प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन. प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, प्लाझ्मामध्ये कशाचं कन्सन्ट्रेशन आपण डिटरमाइन करणार आहे, ड्रगचं किती कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट आहे प्लाझ्मामध्ये, हे कशाने डिटरमाइन होणार आपल्याला, HPLCने. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट बघायचं आहे ते म्हणजे, आता आपण बघणार आहोत ते म्हणजे प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम प्रोफाईलचा ग्राफ. फॉर एक्झाम्पल हा मी ग्राफ काढला, मी ड्रग आता ओरली देते, एक्झाम्पल आहे समजण्यासाठी. इकडे आहे प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन आणि इकडे आहे टाइम, म्हणजे तो आर्समध्ये असतो टाइम, युनिट त्याचं आर्स, आणि प्लाझ्मा कन्सन्ट्रेशनचं mg/ml. ओके, मी ते फॉर एक्झाम्पल इथं 0, 1, 2, 3, 4 आणि इकडे काय असणार, 20 असेल, 40 असेल, काय 60 असेल, 80 असेल, हे कन्सन्ट्रेशन आहे. मग ह्याच्यातून जर मी असं म्हणलं की पहिल्या 1 तासात ड्रगने त्याचं प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन 20 रीच केलं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी फॉर एक्झाम्पल 60 रीच केलं, आणि तिसऱ्यांदा त्यांनी किती रीच केलं, 4 आवर्स रीच केलं, म्हणजे 4 तासाला ते किती होतं, 80 mg/ml. हे काय झालं मग आपलं, हे त्याचं हे झालं की बाबा एवढ्या तासाला ड्रगचं प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन इतकं होतं. मग त्याच्यावरून आपण हा ग्राफ एक प्लॉट करणार आहोत. ते बघा, फॉर एक्झाम्पल आता मी असा हे करते, हे आहे माझं हे, तर मग इथं माझं किती आहे 80 आणि समजा इथं आहे माझं 4 आवर्स. ओके, तर हे काय झालं, हे झालं म्हणजे की इथं मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन आहे ड्रगचा. हा जो पीक असतो ह्याला काय असतं, मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन असतं. ही जी साईट आहे ह्या साईटला रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा जास्त असतो, आणि ह्या जे साईट आहे इथं काय असतो, रेट ऑफ एलिमिनेशन जास्त असतो. ओके, मग आता हा काय झाला, ही कोणती कर्व झाली, लेफ्ट कर्व इज फॉर ॲब्सॉर्प्शन, राईट कर्व इज फॉर एलिमिनेशन, आणि ह्या पीकला A इज इक्वल्स टू E असणार, बरोबर, म्हणजे ॲब्सॉर्प्शन इज इक्वल्स टू एलिमिनेशन असतं ह्या पीकला, एवढं लक्षात ठेवायचं.
प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम प्रोफाईलची जेव्हा आपण ग्राफ बघतो तेव्हा त्याच्यामध्ये मेनली 2 पॅरामीटर स्टडी केले जातात. 2 पॅरामीटरमध्ये पहिलं पॅरामीटर असतं ते म्हणजे फार्मॅकोकायनेटिक पॅरामीटर आणि दुसरं असतं ते म्हणजे फार्मॅकोडायनॅमिक पॅरामीटर. तर फार्मॅकोकायनेटिक पॅरामीटरमध्ये एक ट्रिक आहे CAT. ही ट्रिक लक्षात ठेवायची. C फॉर Cmax, त्याच्यानंतर A फॉर AUC आणि T फॉर Tmax. ह्या 3 गोष्टी आपण कशामध्ये शिकतो? प्लाझ्मा वर्सेस टाइम प्रोफाईल ग्राफच्या फार्मॅकोकायनेटिक्स पॅरामीटर. आणि फार्मॅकोडायनॅमिक पॅरामीटर मध्ये काय तर मिनिमम इफेक्टिव्ह कन्सन्ट्रेशन, मॅक्झिमम टॉलरेबल कन्सन्ट्रेशन, त्याच्यानंतर नेक्स्ट येतं ते म्हणजे थेरापॅटिक इंडेक्स, त्याच्यानंतर येतं ते म्हणजे थेरापॅटिक विंडो, त्याच्यानंतर ऑनसेट ऑफ ॲक्शन अँड नेक्स्ट असतं ते म्हणजे ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये बघतो? ते म्हणजे फार्मॅकोडायनॅमिक पॅरामीटर. क्वेश्चन असं येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज फार्मॅकोकायनेटिक पॅरामीटर ऑफ प्लाझ्मा कन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम प्रोफाईल. मग कायनेटिक फक्त लक्षात ठेवायचं की कॅट, आणि रिमेनिंग कुठले असणार? मग डायनेमिक असणार. कॅटमध्ये Cmax, AUC आणि Tmax. आता हे काय आहे हे आपल्याला स्टडी करायचं. तर पहिलं मी घेते Cmax. Cmax म्हणजे काय असतं की मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन. मॅक्झिमम ॲज अ युनिट काय असतं? मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनची गोष्ट आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इथं वर्ड येतो त्याच्यामुळे mg/ml हे कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे. मग आता मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन. आता मी ह्या ग्राफमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं? इथं काय असणार आहे? मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन असणार आहे. म्हणजे इथं काय A इज इक्वल्स टू E. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? ॲब्सॉर्प्शन रेट इज इक्वल्स टू एलिमिनेशन रेट. हे कुठल्या कंडिशनला असतं? Cmaxला असतं. A इज इक्वल्स टू E. ओके. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला समजा मी हा ग्राफ काढला आणि विचारलं की इथं म्हणजे मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन काय आहे? इथे 80 आहे. तर Cmaxची व्हॅल्यू काय आहे Cmaxची? तर तुम्ही आन्सर काय सांगणार? 80. 80 काय आहे? हे माझं Cmax आहे. हे मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन किती आलं? 80 आलं. बरोबर. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे ते म्हणजे की AUC, दॅट इज द एरिया अंडर कर्व. AUC हे बघा, हा मी ग्राफ काढला. ग्राफनी सगळं एक हे करावं लागतं एक्सप्लेन. हा जो आहे ना, हा AUC असतो, एरिया अंडर कर्व. हा जो पूर्ण आहे, आता नावच काय? एरिया अंडर कर्व. हा एरिया आहे कशाच्या? कर्वच्या अंडरचा. AUC. AUC हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. कशासाठी? टू डिटरमाइन द बायो अवेलेबिलिटी. बायो अवेलेबिलिटी डिटरमाइन जर करायची असेल तर आपल्याला AUC हा पॅरामीटर यूज करावा लागतो. AUC स्टँड फॉर एरिया अंडर कर्व. मग बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय असतं की जो ड्रग आपण ॲडमिनिस्टर्ड केलाय त्याच्यापैकी किती अमाऊंट ऑफ ड्रग हा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये रीच झालाय, म्हणजे ब्लडमध्ये रीच झालाय, त्याला काय म्हणायचं? बायो अवेलेबिलिटी. आणि युनिट ऑफ AUC काय असतं? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे mg/ml आणि इंटू आर्स. हे कशाचं युनिट आहे? AUC, दॅट इज द एरिया अंडर कर्व. आपल्याला बायो अवेलेबिलिटीचं जेव्हा कॅल्क्युलेशन करायचं असतं, त्यावेळेस एक मेन ह्याच्यात येतो तो म्हणजे ट्रॅपेझॉइड रूल. फॉर एक्झाम्पल मी हे फ्रॅक्शनमध्ये केलं 0, 1, 2, 3, 4 आणि इकडे माझं कन्सन्ट्रेशन आहे 20, 30, 40, 80 काय असेल ते. तर ट्रॅपेझॉइड रूलमध्ये आपण काय करतो की आता फॉर एक्झाम्पल 0 to 1 आरमध्ये किती आहे बायो अवेलेबिलिटी ती घ्यायची, ह्यामध्ये किती आहे ती घ्यायची, ह्यामध्ये किती आहे ती घ्यायची, ह्यामध्ये किती आहे ती घ्यायची आणि त्यांचं टोटल बायो अवेलेबिलिटी डिटरमाइन करायची. आणि आपण हे कसं करणार? बायो अवेलेबिलिटी म्हणजेच आपला प्लाझ्माचा सॅम्पल घ्यायचा, त्याची HPLC करायची, जे येईल अमाऊंट ऑफ ड्रग तो लिहायचा, परत ह्याचा HPLC करायची अमाऊंट ऑफ ड्रग आणि टोटल अमाऊंट ऑफ ड्रग इन द सिस्टमिक सर्क्युलेशन आपल्याला डिटरमाइन होणार. तेच म्हणजे काय असणार? आपली बायो अवेलेबिलिटी असणार. बरोबर. थर्ड पॅरामीटर आहे ते म्हणजे Tmax. Tmax म्हणजे काय? टाइम ॲट विच देअर इज अ मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन. T फॉर टाइम आणि टाइम ॲट विच देअर इज अ मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा ग्राफ काढला, इथं आपलं काय होतं? Cmax म्हणजे मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन आहे. फॉर एक्झाम्पल इथं टाइम आहे 4, 0, 1, 2, 3, 4. मग त्यांनी काय विचारलं? किती टाइम लागला ते मॅक्झिमम कन्सन्ट्रेशन रीच व्हायला? तर मग आपण सांगू शकतो की 0 to 4 म्हणजे किती लागले? 3 आवर्स लागले. म्हणजे 0 to 1, 1 to 2, 2 to 3, 3 to 4 म्हणजे किती झाले? इथं 1 तास, इथं 1 तास, इथे 1 तास, इथे 1 तास, म्हणजे टोटल किती झाले? 4 आवर्स लागले. हे आपण सांगायचं की 4 आवर्स इज रिक्वायर्ड टू रीच द Tmax. हे झालं Tmaxचं एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर आता डायनेमिक पॅरामीटर.
डायनेमिक पॅरामीटरमध्ये फर्स्ट पॅरामीटर काय होतं, मिनिमम इफेक्टिव्ह कन्सन्ट्रेशन. म्हणजे मिनिमम ड्रगचं किती कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तेव्हा आपल्याला ॲक्शन शो होईल. फॉर एक्झाम्पल हा ग्राफ आहे, इथं 10 आहे आणि हे असे. त्यांनी काय सांगितलं, फॉर एक्झाम्पल ह्याच्यानंतर ग्राफ स्टार्ट होते, म्हणजे ड्रगला 10 इतकं mg/ml कन्सन्ट्रेशन आधी रीच करावं लागेल, त्यानंतर तो त्याचे ॲक्शन शो करायला स्टार्ट करेल. त्याला म्हणायचं मिनिमम इफेक्टिव्ह कन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर सेकंड असतं ते म्हणजे मॅक्झिमम टॉलरेबल कन्सन्ट्रेशन, ऑल्सो नोन ॲज द मिनिमम टॉक्झिक कन्सन्ट्रेशन, ऑल्सो नोन ॲज द मॅक्झिमम सेफ्टी कन्सन्ट्रेशन. ह्या 3 टर्म एकाच ह्याने डिनोट केल्या जातात. मॅक्झिमम टॉलरेबल कन्सन्ट्रेशन, मिनिमम टॉक्झिक कन्सन्ट्रेशन अँड मॅक्झिमम सेफ्टी कन्सन्ट्रेशन. आता फॉर एक्झाम्पल हा ग्राफ प्लॉट केल्यानंतर हे काय होतं, आपलं सी मॅक्स होतं. ह्याच्या जर वर एखादा ड्रग त्याची ॲक्शन शो करत असेल, म्हणजे इथून असा चालला इथपर्यंत, तर ह्या कंडिशनला काय होणार, बॉडीमध्ये टॉक्झिसिटी होणार. म्हणजे इथपर्यंत हे काय असणार मग आपलं मॅक्झिमम टॉलरेबल कन्सन्ट्रेशन. म्हणजे ह्याच्या वर जर ड्रग गेला तर तो त्याची टॉक्झिसिटी शो करणार. ह्या लाईनमध्येच तो त्याची काय करणार, इथपर्यंत असेल तर तो सेफ असणार, त्याच्यानंतर तो सेफ नसणार. हे त्याचं मिनिंग झालं. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड बघायचं होतं ते म्हणजे की थेरॅपॅटिक विंडो. बरोबर, थेरॅपॅटिक इंडेक्स आधी बघूया. थेरॅपॅटिक इंडेक्स ही कशी असती, हा ग्राफ आहे माझा, हा मी काय सांगितलं मिनिमम इफेक्टिव्ह कन्सन्ट्रेशन आणि हे काय सांगितलं मॅक्झिमम टॉलरेबल कन्सन्ट्रेशन. ह्या दोघांचं रेशो म्हणजे आता हे जास्त आहे, जास्त वरती घ्यायचं, ज्याची किंमत जास्त तो वरती, MTC/MEC इज इक्वल्स टू थेरॅपॅटिक विंडो. म्हणजे ह्या रेंजमध्ये आपला ड्रग कसं असणार, सेफ असणार. ही काय सांगतो, सेफ्टी ऑफ ड्रग इज रिप्रेझेंट बाय थेरॅपॅटिक इंडेक्स. थेरॅपॅटिक इंडेक्स इज यूज टू डिनोट द सेफ्टी ऑफ ड्रग. त्याच्यानंतर नेक्स्ट बघणार आहे ते म्हणजे की थेरॅपॅटिक विंडो म्हणजे कसं असतं, हा ग्राफ आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, मिनिमम इफेक्टिव्ह कन्सन्ट्रेशन, मॅक्झिमम टॉलरेबल कन्सन्ट्रेशन. थेरॅपॅटिक विंडो इज मॅक्झिमम टॉलरेबल कन्सन्ट्रेशन मायनस मिनिमम इफेक्टिव्ह कन्सन्ट्रेशन. हे काय झालं, थेरॅपॅटिक विंडो. म्हणजे ह्या रेंजमध्ये आपला ड्रग काय असणार, इफेक्टिव्ह आणि सेफ असणार. ह्याला काय म्हणायचं, थेरॅपॅटिक विंडो. त्याच्यानंतर नेक्स्ट असतो ऑनसेट ऑफ ॲक्शन. ऑनसेट ऑफ ॲक्शन म्हणजे ड्रग कितकी, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हा ग्राफ काढलाय आणि इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 10 आहे. आपण काय सांगितलं, मिनिमम इफेक्टिव्ह कन्सन्ट्रेशन किती आहे, 10, आणि इथं किती आलं मग 1. म्हणजे 1 hourला ड्रगनी त्याचं ऑनसेट ऑफ ॲक्शन दाखवायला सुरुवात केली, मग त्यांनी त्याची ॲक्शनला सुरुवात केली. म्हणजे किती झालं, 1 hour इज अ ऑनसेट ऑफ ॲक्शन. त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ ॲक्शन म्हणजे ड्रगनी त्याची किती वेळ ॲक्शन शो केली. फॉर एक्झाम्पल मी हा ग्राफ काढला, 1, 2, 3, 4 आणि ही त्याची हे म्हणजे किती झालं, इथून ड्रगनी फॉर एक्झाम्पल मी हे इथून घेते, ही ऑनसेट ऑफ ॲक्शन झाली माझी 10 मी घेतलं. हे मिनिमम इफेक्टिव्ह कन्सन्ट्रेशन म्हणजे इथून ड्रगनी ॲक्शन शो करायला सुरुवात केली. म्हणजे 2 पासून सुरुवात केली 2 hours, तर एंड कुठं झाली, इथं 4 झाली. बरोबर, त्याची ॲक्शन इथं एंड झाली. म्हणजे 1 hour 2 hours तो त्याची ॲक्शन शो करत होता. म्हणजे ती काय झाली, ड्युरेशन ऑफ ॲक्शन. हा 1 hour आणि हा 1 hour. 2 to 3 मध्ये 1 hour, 3 to 4 मध्ये 1 hour, टोटल 2 hour त्यांनी त्याची ॲक्शन शो केली. ओके, जर तुम्हाला टॉपिकचं बेसिक इथपर्यंतच आहे, बेसिक हे जर लक्षात असतील तर तुम्ही इझिली बायोफॉर्मची एखादी बुक असेल, ब्रह्मांकरला एक बुक, तर ती तुम्ही रीड करू शकता. अँड थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल फार्मा कन्सेप्ट. थँक्यू.